श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, जो कोणी यावेळेस माझ्या नामात आहे, माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवत आहे, श्रद्धेने भक्तीने नामस्मरण करत आहे, मी त्याच्या आजूबाजूला पुढे मागे सतत उभा आहे. त्याला ती काळजी करण्याची आवश्यकता नाही. हेच मी या संदेशाद्वारा तुम्हाला सांगू इच्छितो. स्वामी म्हणतात, अरे बाळा, ती चिंता तुला खूप त्रास देते. ती मी नष्ट करायला आलो आहे, कारण तुझा विश्वास माझ्यावर संपूर्ण आहे हे मी जाणतो. म्हणूनच हा संदेश तू खूप काही श्रद्धापूर्वक पूर्ण ऐकणार याची मला खात्री आहे. या सुंदर संदेशातून तुला मी जे काही मार्गदर्शन करणार आहे ते तुला तुझ्या आयुष्यात खूप काही प्राप्त करण्यासाठी उत्सुक करेल. देव म्हणतात, आमच्याकडे निराशा नाही आहे. ती तुमच्यासाठी ती ऊर्जा ज्यामुळे तुमचे विचार सकारात्मक होतील. तुमच्यात ती ऊर्जा आम्ही या संदेशाद्वारा देऊ इच्छितो. जो कोणी हा संदेश या क्षणाला ऐकत आहे त्यावर माझ्या कृपेचा वर्षाव मी करू इच्छितो. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुला खूप काही कार्य करायची आहेत. त्या कार्यांसाठी तुला ती योग्य ऊर्जा हवी आहे. तुला ते धैर्य हवे आहे. ते मी तुला देऊ इच्छितो. तुझ्या त्या दुःखांचा अंत मी करायला आलो आहे. तू जेव्हा जेव्हा माझ्याकडे प्रीतीने पाहतोस, माझ्याकडे खूप काही आशा बाळगतोस, तेव्हा मी तुला निराशा देणार नाही. कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. मी प्रत्येकावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा नामस्मरणात दंग असता तेव्हा तेव्हा माझे स्मरण तुम्हाला सतत असते आणि ते निरंतर राहावे याचा प्रयत्न करा. देव म्हणतात, तू जर एखादे कार्य करत असशील आणि त्या कार्यात दंग असताना सुद्धा जर तुला माझे स्मरण आहे, तुला जर नामस्मरण करता आले तर अवश्य कर. कारण त्याही वेळेस मी तुला ते कार्य करण्यासाठी माझ्या चैतन्याचा आशीर्वाद देऊ इच्छितो. माझे कृपेचे आशीर्वाद मी सदैव तुम्हाला देऊ इच्छितो. तुमच्या कार्यातले ते अडथळे मी नष्ट करण्यासाठी तुमच्यासाठी नेहमीच इथे आहे. तुम्ही फक्त प्रार्थना करा. आपले कर्म योग्य दिशेने करत चला, कारण त्या मार्गावर आम्हीच तुला नेले आहे. तोच मार्ग तुझ्यासाठी सुखकर आहे. तेव्हा चालणे थांबवू नको. स्वतःला थकला किंवा हैराण झाला म्हणू नको, कारण माझी शक्ती, अदृश्य शक्ती सदैव तुमच्या बरोबर आहे. ती तुमच्या निरंतर सोबत राहते. तुम्हीही नामस्मरणाने ती सतत प्राप्त करता. ती ऊर्जा मी तुम्हाला देऊ इच्छितो, ज्यामुळे तुमचे कार्य अगदी सहज आणि सोपे होईल. देव म्हणतात, मी तुझा असा देव आहे जो तुला नेहमीच प्राप्त आहे. फक्त तू जेव्हाही मला आठवण करशील तेव्हा तेव्हा माझी शक्ती तुझ्यासाठी कार्य करेल. देव म्हणतात, आम्हाला नामस्मरणाद्वारे तुम्ही प्राप्त केले आहे. देव म्हणतात,
कधी तुझे खूप चांगले दिवस आले तर मात्र विसरू नकोस, कारण मी तुझ्यासाठी नेहमीच इथे आहे. मी तुझ्याकडून खूप काही चांगले कार्य करून घेऊ इच्छितो. तुझ्याकडून कुणाला ती मदत देऊ इच्छितो. मी तुझ्यासाठी तुला ते सामर्थ्य प्रदान करील की तू इतरांची मदत करण्यासाठी मी तुला सक्षम बनवू इच्छितो. तुझ्याकडे इतके अपार मी देऊ इच्छितो. माझा कृपेचा, माझा चमत्काराचा आशीर्वाद मी तुझ्याकडे देत आहे. आता पुढील चमत्कार प्राप्त करणारी व्यक्ती तूच आहेस. तू भाग्यशाली आहेस, कारण तू माझ्या कृपेच्या पात्र आहेस. तू त्या योग्य मार्गावर, सत्याच्या मार्गावर चालत आहेस, म्हणून तू माझा प्रिय बाळ आहेस. देव म्हणतात, तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य करायला मी आज तुझ्यापर्यंत या संदेशाद्वारा आलो आहे. देव म्हणतात, पुढील आठवडा तुझ्यासाठी अद्भुत आणि चमत्कारांनी भरलेला असेल. तू ज्या कार्यांसाठी माझ्याकडे प्रार्थनापूर्वक विनंती केली आहे, त्या विनंतीला सम्मानित करण्यासाठी मी आज इथे तुझ्यापर्यंत आलो आहे. मी नेहमीच तुझ्यासाठी उपस्थित असतो. तू फक्त नामस्मरण करत माझी आठवण कर. तेव्हा तेव्हा मी माझा सहयोग कोणत्याही रीतीने तुझ्यापर्यंत पोहोचवेल. माझी मदत तुला कोणत्याही रीतीने प्राप्त होईल. यावर तुम्ही विश्वास ठेवताना? स्वामी म्हणतात, जर तुला काही नैराश्याने गाठले असेल तर ते नैराश्य या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत हो, कारण पुढल्या क्षणापासून मी तुला ते आश्चर्यकारक काही अद्भुत असे आशीर्वाद देऊ इच्छितो. तेव्हा तूही त्या आशीर्वादांचा आपल्या जीवनात सार्थक करून घे. देव म्हणतात, मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेऊ इच्छितो. तू त्यासाठी तयार आहेस? बाळा, मी तुझ्यासाठी ते चमत्कारांचे अद्भुत आशीर्वाद देत आहे, कारण तू माझी प्रार्थना आणि विनंती केली आहेस, ती आम्ही स्वीकार केली आहे. जे कोणी हा संदेश ऐकत आहेत त्यावर माझी विशेष कृपा आहे. स्वामी म्हणतात, अरे बाळा, गोंधळून जाऊ नकोस. तू ज्या कार्याचा शुभारंभ माझे नाव घेऊन केला आहेस ना, त्या कार्यात तुला यशच यश प्राप्त होणार आहे. आता निश्चिंत राहा. तुझ्या कर्मात तुझे मन लागेल. तुझ्या मनाला ती शांती प्राप्त होईल जी मी तुला देऊ इच्छितो. शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण माझे मौल्यवान मार्गदर्शन तू प्राप्त करत आहेस. तू भाग्यशाली आहेस, कारण तू या क्षणाला माझ्यासोबत वार्तालाप करत आहेस. तुझ्या मनातील प्रश्न मला सांग, माझ्या पुढे ठेव, मी ते सोडवीन. काही काळातच तुला त्याचे उत्तर प्राप्त होईल. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी तो मार्ग बनवत आहे, ज्या मार्गावर तुला यशाची, समृद्धीची प्राप्ती होणार आहे. जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांनी जर पूर्ण विश्वासाने संदेश ऐकला
तर तुमच्यासाठी ते चमत्कारांच्या रूपात तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील. देव म्हणतात, बाळा, तुझ्या या अश्रूंना विनाकारण वाहू नकोस, कारण त्यांना मी माझ्या आशीर्वादांनी प्रत्येक अश्रूला आशीर्वादित करून देतो. तू निश्चिंत राहा. यापुढे डोळ्यात पाणी आणू नकोस, कारण तू माझ्याकडे पहा. तुला आशीर्वाद प्राप्त होईल. ते अश्रू पुसून टाक. मनाला निश्चिंत कर, कारण माझा कृपेचा हात मी तुझ्या मस्तकावर देत आहे. या क्षणापासून तुझी ती असलेली काळजी नष्ट व्हायला सुरुवात होईल. मनात संपूर्णपणे विश्वास ठेव. स्वामी स्वतः तुझ्याशी बोलत आहेत. तुझ्या मनातले सर्व काही माझ्या समोर मांड. देव म्हणतात, तू प्रार्थना मनपूर्वक करत आहे, ती मी लक्षपूर्वक ऐकत आहे. तुझ्या मनातल्या त्या कल्पना, ते प्रश्न माझ्यावर सोपव. मी ते सर्व काही तुला प्रदान करेल. काही वेळ गेला की ते तुला प्राप्त होईल. माझा चमत्कारांचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की तुझ्यासाठी तो आर्थिक चमत्कार, तो लक्ष्मीचा चमत्कार तुझ्याकडे पैशांच्या रूपात प्राप्त होईल. तुला ती काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण तो आशीर्वाद तू तुझ्या कर्मांचा फळ म्हणून समज. देव म्हणतात, तो खूप काही कर्म करतोस, त्यातून आमच्याकडे जी अपेक्षा ठेवतोस त्याच्या दुप्पट माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. तो अद्भुत चमत्कार तो प्राप्त केल्याने तुझे मन समाधानी होईल. देव म्हणतात, मी तुला इतकं देईल की तुझे मन संतुष्ट होईल. विश्वास करतोस ना? स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनातील ते विष आम्ही काढून टाकत आहोत. तुझ्यासाठी तो माझा चैतन्याचा प्रकाश मी देऊ इच्छितो, ज्यामुळे तुझ्या जीवनात तो लखलखाट येणार आहे. तो प्रकाश दैदिप्यमान तुझ्याकडे येत आहे. त्याला आनंदाने स्वीकार कर. तुझ्या काही कल्पनांच्याही पलीकडे तुला प्राप्त होणार आहे. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, मला माहीत आहे, खूप विश्वासाने, श्रद्धेने परिपूर्ण होऊन तू हा संदेश ऐकत आहेस. त्यावेळेस मी तुला या क्षणाला सांगू इच्छितो की तुझी अंतर्मनातली ती इच्छा देखील जी तू बोलून दाखवली नाहीस, ती देखील येत्या काळात मी पूर्ण करणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे. आमचे नामस्मरण जिथे जिथे केल्या जाते तिथे सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगती ओसंडून वाहते. यात तीळ मात्रही शंका नाही. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे आला आणि प्रेमाने मला हाका मारल्या त्याला मी कधीही एकटे सोडत नाही. त्याला त्या संकटातून, त्या कष्टातून, त्या खूप काही कर्माच्या भोगातून मी बाहेर काढू इच्छितो. देव म्हणतात, तुम्ही तुमचे कर्म योग्य दिशेने वळवावे. त्यात तुम्ही समाधानी झाला पाहिजेत. तुम्हाला ती प्रगती साधायची आहे. मला माहीत आहे तुम्हाला
ते कर्म दिले आहेत. ते ईश्वराने तुम्हाला दिलेले कर्म जर तुम्ही न चुकवता पार केले तर तुम्हाला ती समृद्धी योग्य वेळेत प्राप्त होईल. आमचा कृपेचा आशीर्वाद तुझ्यावर बरसत आहे, तेव्हा मनाला आनंदी करण्याची वेळ आहे. देव म्हणतात, मी तुझा असा देव आहे की तुझ्या अंतर्मनातीलही जाणतो. तुझ्या मनात ती प्रेमाची कल्पना आहे, तीही मी जाणतो. कारण मी तुझा देव आहे, मी तुझा भगवंत आहे. माझ्यापासून तू मनातही काही लपवून ठेवू शकत नाही. पुढील काळातच तुला ते आनंदाचे क्षण प्राप्त होतील. तुमच्यात ते सुसंवाद वाढतील. तुमच्यातले ते क्लेश आता नष्ट होतील. कारण माझा कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर आला आहे. तुम्ही त्या चमत्कारांसाठी तयार व्हा. परमेश्वर म्हणतात, तुझ्यासाठी मी काहीही अशक्य ठेवू इच्छित नाही. तुझ्या प्रेमाच्या कल्पना माझ्याकडे मागू इच्छितो. त्या सर्व काही येत्या काळात परिपूर्ण केल्या जातील. तुमच्यात आता ते वादविवाद होणार नाहीत. माझ्या आशीर्वादांचा तुम्ही योग्य तो आपल्या जीवनात सार्थक करण्यासाठी वापर करा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. तुमचे ते नाते मी घट्ट करू इच्छितो. त्यात आता तुम्हाला कितीतरी सुसंवादाच्या कल्पना साकार होताना दिसतील. जे काही आजपर्यंत घडत नव्हते ते देखील घडायला लागेल. तुमच्यातलेच ते तुमचे नाते आता खूप काही तुम्हाला प्राप्त करून देईल. होय बाळा, कारण ती आमची इच्छा आहे की तू ते सुखाचे क्षण पाहावे, तो आनंद प्राप्त करावा. मुलाबाळांची काळजी निरर्थक करत जाऊ नका, कारण तेही योग्य मार्गावर चालत आहेत. त्यांना फक्त तुम्ही योग्य मार्गदर्शन करत राहा. तेही योग्य मार्गावरच पुढे चालतील, हा आमचा आशीर्वाद. खूप काही कडक आणि जे असह्य आहे असे वातावरण घरात निर्माण करू नका, कारण त्यामुळे फक्त संताप होतो, बाकी काही नाही. तेव्हा तो संताप जर टाळायचा असेल, तो संघर्ष टाळायचा असेल तर मनाला शांती द्या, कारण मी ती तुम्हाला द्यायला आलो आहे. नामस्मरणामुळे तुम्ही ती प्राप्त कराल. मन जेव्हा नामस्मरण करेल तेव्हा ते चित्त शांत होईल. ईश्वराचा भास तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होईल. देव म्हणतात, माझा अंशरूपी निवास प्रत्येकात हजर आहे. या क्षणाला तू ऐकत आहेस तो माझा दिव्य संदेश तू प्राप्त केला आहेस. तू भाग्यशाली आहेस. तुझ्यासाठी ते खूप काही आशीर्वाद आम्ही देऊ इच्छितो, ज्यामुळे तुझे जीवन आनंदी होईल, उत्साहाने भरून उठेल. ते सर्व काही तुला प्राप्त करून देण्यासाठी तू जास्त काही नाही. आपले कर्म आणि नामस्मरण यात दंग राहा. तुला तो योग्य मार्ग ईश्वराकडून दाखवण्यात येत आहे. त्या मार्गावर तुला चालायचे आहे. प्रत्येक पावलावर विश्वासाने विश्वास ठेवून उचल. देवावर तुझी श्रद्धा आहे ना? मग तुझ्यासाठी ते चमत्कार देव स्वतः करतील. देवदूत ते तुझ्याकडे घेऊन येत आहेत.
ते आर्थिक चमत्कार प्राप्त करण्यासाठी तू जी काही मेहनत केली आहेस, जे काही कष्ट घेतले आहेस, त्याच्याही उपर तुला काही प्राप्त होणार आहे. आता निश्चिंत रहा आणि जे काही कार्य तुला नवीन सुरू करायचे आहे त्यासाठी थोडा अवकाश आहे, तेव्हा मनाला शांतता दे. जे कार्य दिले आहे त्यात मन लावून कर. माझा भरभराटीचा आशीर्वाद मी प्रत्येक संदेश ऐकणाऱ्याला देऊ इच्छितो, कारण त्यांच्या मनातली सुप्त इच्छा मी जाणतो आणि तेही प्राप्त करतील जे ते या क्षणाला मनात कामना ठेवत आहेत, मनात मनोकामना धरत आहेत, ती सुद्धा पुढील काळात पूर्ण करण्याचा मी त्यांना आशीर्वाद देऊ इच्छितो. भगवंताजवळ सर्व काही शुभच शुभ आहे. तुम्हीही यावे आणि तुमच्याकरता ते शुभ आशीर्वाद प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. तुम्ही केलेले संकल्प देखील देव जाणतात. तुमची केलेली प्रार्थना देखील स्वामींनी ऐकली आहे. तुमच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद योग्य वेळेवर येत आहे. त्यांचा आनंदाने स्वीकार करा. नाम जपाला विसरू नका. तुमचे कल्याणच होणार आहे यावर विश्वास ठेवा. तुम्ही देवांचा आशीर्वादांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे. देवांची कृपा तुमच्यावर निरंतर बरसत आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.